हिंदू धर्मामध्ये कुलदेवतेला विशेष मान्यता आहे। कुलदेवतेला त्या कुळाचे रक्षक मानली जाते आणि तिची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही। अनेकांना त्यांचे कौटुंबिक देवता माहीत नसते। अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील देवतांना कसे शोधू शकतात किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही कसे जाणून घेणार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। लग्नानंतर नव दाम्पत्य सर्वांना पहिले कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात, त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे लोक मानतात। कुटुंबातील देवतेची पूजा केल्याने व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तींच्या जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते असेही म्हटलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक कुटुंबाचे आणि त्यांच्या कौटुंबिक दैवतांशी एक दैवी नाते असते, जे पिढ्यानपिढ्या पुढे जात असते। जर तुम्हाला तुमचे गोत्र माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेबद्दल देखील जाणून घेऊ शकता, कारण प्रत्येक गोत्राचा स्वतःचा वेगळा देव किंवा देवी आहे। एखाद्या व्यक्तीचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाच्या देवी देवता देखील त्या व्यक्तींचे कुलदैवत मानले जातात। अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांशी बोलून तुमची कुलदेवता आणि कौटुंबिक देवता शोधू शकतात। याशिवाय आपल्या कुळाची मुख्य पूजा कोणत्या ठिकाणी केली जाते याची माहिती घेऊन आपल्या कुळातील देवता कोण आहेत असे हे देखील जाणून घेऊ शकतात। जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबातील देवता किंवा देवतेबद्दल माहीत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही एखादा विद्वान ज्योतिषाचाही मदत घेऊ शकतात किंवा दिंडोरी प्रणित सेवा मार्ग दिंडोरीला जाऊन तुम्ही मोरेदादांनाही गुरुमाऊली यांना विचारू शकतात, तेही तुम्हाला सांगू शकतील। घराचा विचार केला जातो, ज्यांना पाहून एखाद्या व्यक्तीची कुलदेवता किंवा कुलदेवता कळू शकते। म्हणून तुम्ही आवर्जून एकदा तरी दिंडोरीला जाऊन नक्कीच मोरेदादांना विचारून तुमची कुलदेवता किंवा तुमचे कुलदैवत कोणते आहेत जाणून घ्या, कारण की कुलदेवता हे कुलदैवत आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा केली जाते किंवा कुलदेवतेची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणतेही अडचण येत नाही, दुःख येत नाही, कोणतेही संकट येत नाही। आपल्याला जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाही आपण कुलदेवतेला दर्शन घेण्यासाठी जात असतो। जर तुम्हाला कुलदेवता माहिती नसेल तर मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही दिंडोरीला जाऊन मोरेदादांना म्हणजेच गुरुमाऊली मोरेदादांना विचारून तुम्ही तुमची कुलदेवता म्हणजे आडनावाप्रमाणे ही तुम्ही तुमची कुलदेवता जाणून घेऊ शकतात। ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ, मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही दुःख अडचणी कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ शकत नाही, कारण की ज्या घरामध्ये कुलदेवतेचा कुळाचार केला जातो त्या घरातील बरेचसे प्रश्न हे सुटत असतात। म्हणून सगळ्यात पहिले कुलदेवता आणि कुलदेवतेचा आपल्या घरामध्ये कुळाचार करणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक नवरात्रीमध्ये अष्टमीला आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याची ही परंपरा असते। म्हणून तुम्ही जर तुमची कुलदेवताच माहिती नसेल तर तुम्ही पुढच्या सेवा कशा करू शकतात किंवा मग तुमच्या घरात खूप अडचणी प्रॉब्लेम दुःख येत असतील तर हे सगळ्या गोष्टी फक्त कुलदेवतेचे आपला कुळाचार होत नसतो म्हणून आपल्याला येत असतात। म्हणून तुम्ही आवर्जून दिंडोरीला जाऊन तुमची समस्या दूर करू शकतात आणि नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती होऊ शकते। म्हणून आवर्जून आपल्या कुलदेवतेची सेवा करणं खूप गरजेचं आहे। तर आजची सेवा तुळजाभवानी मातेच्या चरणांची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।